हे गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही? तुम्ही सगळे बरेच असाल. तर आम्ही आलेलो महाबळेश्वर, सगळी फॅमिली, आम्ही मावशी मामाचं सगळे आलेलो महाबळेश्वरला. तर इथं आम्ही आलेलो एका पॉईंटवर, टेबल पॉईंट ह्याचं नाव आहे. तर इथं आम्हाला करायची होती हॉर्स रायडिंग, पण आम्ही इथे घोडागाडीत बसून आम्ही गेलो. सगळी वेगवेगळे घोडागाडीत बसलेले. तर आम्हाला ही लोक सगळी इन्फॉर्मेशन देत होते की इथं कोणती शूटिंग झाली. त्यानंतर आम्ही इथल्या फेमस सेल्फी पॉईंटवर थांबलेलो आणि आमचा घोडा ना खूप स्लो होता, खूप आळशी घोडा होता, म्हणून आम्ही त्याला आळशी घोडा बोलत होतो. तर त्यानंतर आम्ही उतरलो सगळी घोडागाडीतनं आणि बाबू बसलेला या गाड्यांमध्ये छोट्या. पहिले घाबरायचा, पण आता काय माहिती कसा काय बसला तो. आणि त्यानंतर आम्ही गेलो टायगर केव्हमध्ये. हा टायगर केव्ह पण खूप भारी आहे. आतमध्ये पण आम्ही इथं खूप फोटो काढले आणि इथं रस्ता पण खूप असा डेंजरस होता, तर खूप हळूहळू चालत होतो आम्ही. आणि इथं आम्ही जेवण घेतलेलं, तर आम्ही इथं जेवलो आणि बाबूजी इथं मस्त चालू होते, मला सांगत होता घे दीदी. आणि इथं मी थोडेसे फोटो काढले, बघू शकता तुम्ही. गाईज, जाताना आमचा घोडा एवढा फास्ट नेत होता ना आम्हाला, तो खूप जेवून आलेला आणि आम्ही पण जेवून निघालेलो. तर आमचा घोडा ना खूप जोशमध्ये होता. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो वेना लेकला मस्त बोटिंग करायला. आणि मामाचं तिकीट आणायला गेली, म्हणून आम्ही इकडे शूट घेत होतो थोडंसं. तर आम्ही इथं आलेलो बोटिंग करायला आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो हॉर्स रायडिंग करायला. तर आम्ही सगळी वेगवेगळी जाणार होतो बोटिंग करायला, पण अर्धी जण आलीच नव्हती, कारण की त्यावेळी करून आलेली, म्हणून आम्हीच चाललेलो. बघा तुम्ही, इथं आम्ही सगळी बसलो, पोरं आणि मम्मीचं सगळी गेलं दुसऱ्या बोटीत. तर ती सगळी दिदी, दादा, प्रिन्स होती पाठी, जी गार्गी होती, सिया होती. आणि इकडचा पण नजारा खूप चांगला. तर गाईज, बोटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो हॉर्स रायडिंग करायला आणि माझ्यासोबत बसलेला जॉय, कारण की जॉयला एकटा बसायचं नव्हतं, म्हणून तो माझ्यासोबत बसलेला. आणि त्या अंकलला पहिलेच सांगतो, अंकल धीरे लो मुझे फास्ट मत लो. तर सगळे आम्हाला हसायला लागलेले, आम्ही एवढं हळूहळू येत होतो. तर गाईज, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.